तुम्ही का गेला होतात माझ्या घराकडं? काय बोललात माझ्या बाला सांगा. ए फर्स्ट माझ्याशी बोलताना या माझ्यात नाही बोलायचं, नाहीतर सेकंड तुझ्या त्या घाणेरड्या घरात जाण्यासाठी मला तुझी परमिशन घ्यायची गरज नाही वाटत. अँड एनिवे माझं काही काम होतं म्हणून नव्हते गेले मी तर खूप दिवसांनी इथे आले म्हणून बंगलोची टूर घेत होते. आणि तू विसरतेस का, तू आणि तुझा बाप इथले नोकर आहात. मला जर कधी काही गरज पडली, काही हवं असेल तर मी तुम्हाला कधीही इथे बोलवू शकते, कळतंय ना? एक मिनिट, आम्ही कोण आहोत, काय काम करतो याचा संबंध नाही. माझ्या बाला बोलायचा काय बी अधिकार नाही तुम्हाला. आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्या बाला काय बी बोलाल आणि मी गप गुमान ऐकून घेईन? पारू यार पाजू, तुला काय वाटतं मी काय गप्पा मारायला गेले होते तुझ्या भावासोबत? हां, मी काय करायला गेले होते तिकडे? मी तर अशीच फिरत फिरत तिथे गेलेले तर तुझ्या बाला मी दिसले. मग मी म्हणलं मारुती मामांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावा म्हणून त्यांच्याकडे गेले तर तुझा बाप लागला रडायला. त्यानेच त्याचं रडगाणं सांगायला सुरू केलं, कसं माझ्या पोरीने मला फसवलं, माझ्या पोरीने त्याच्या मालकालाच फसवलं, माझ्या पोरीने माझं तोंड काळं केलं, माझ्या पोरीने मला कुठं तोंड दाखवायची जागा नाही ठेवली, मला जिवंत पण राहायची इच्छा नाही राहिली असं पण बोलले. दिशा मॅडम, तुम्हाला जो काय बी त्रास द्यायचा ना तो मला द्या. माझ्या बालानं किर्लोस्कर कुटुंबाला यामध्ये वडायचं नाही, आत्ताच सांगून ठेवते. पारू, आज मी तुझ्या बाला फक्त एवढं काहीतरी बोलले तर तुला एवढा त्रास झाला, एवढी चिडलीस तू. तुम्हा सगळ्यांमुळे मी माझी सख्खी बहीण गमावली आहे. मला किती त्रास झाला असेल, मला किती राग आला असेल याचा विचार केलास कधी? पारू, आत्ता तर फक्त तुझा बाप रडतोय, तो आता बघत राहा. एक एक करत या घरातल्या सगळ्यांची मी अशी हालत करणार आहे ना की कोणी एकमेकांसाठी रडायला सुद्धा मागे जिवंत राहणार नाही. मज्जा येणार आहे पारू.